माहिती द्या, माहिती द्या, पत्रकारांना माहिती द्या, माहिती द्या, माहिती द्या, पत्रकारांना माहिती द्या, निषेध निषेध जाहीर निषेध, निषेध निषेध जाहीर निषेध. महाबळेश्वर नगर परिषदेच्या आवारामध्ये सर्व पत्रकारांनी हे आंदोलन केलेलं आहे. रात्रीचे 8:20 वाजलेले आहेत आणि अजूनही माहिती मिळत नाही नक्की काय आहे, का असं. तब्बल 8 वर्षानंतर महाबळेश्वर नगरपालिकेची निवडणूक होत आहे. काल तब्बल 114 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरले. या उमेदवारी अर्जाची जी प्रक्रिया पार पडली त्या प्रक्रियेची माहिती महाबळेश्वरातले सर्व पत्रकार मागत आहेत. 24 तास उलटून गेले तरी पत्रकारांना अद्याप काल झालेल्या प्रक्रियेची माहिती मिळालेली नाही आहे. आज त्याच उमेदवारी अर्जांची छाननी झाली. त्या छाननी प्रक्रियेची सुद्धा माहिती आजपर्यंत आत्तापर्यंत मिळालेली नाही. त्यामुळे सर्व पत्रकारांनी प्रशासनाचा निषेध करून प्रशासनाच्या दरवाजाबाहेरच ऑफिस कार्यालयाबाहेरच आम्ही ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे. ही माहिती मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू ठेवण्याचा आमचा निर्धार आहे. माहिती द्या, माहिती द्या, पत्रकारांना माहिती द्या, माहिती द्या, माहिती द्या, पत्रकारांना माहिती द्या, निषेध निषेध जाहीर निषेध, निषेध निषेध जाहीर निषेध. आम्हाला इथं रिक्वेस्ट आहे तुम्हाला. आज काय होती की तुम्ही थोडा वेळ आमच्याशी तुम्ही आमची किंमतच ठेवली नाही तर आम्ही काय तुम्ही तुमच्या सवडीने येऊन आमच्याशी आता चर्चा करायला येत आहे. या आंदोलनाला सुरुवात झाली तेव्हा साहेबांनी दिलगिरीसाठी व्यक्त करायची वेळ लागेल आम्हाला. पत्रकार 2 तास बसले तरी साहेबांना काहीच त्याची हे नाही. आम्हाला 6 वाजता माहिती देतो म्हणून सांगितलं तर 6 वाजून आता 8 वाजून गेले तरी आम्हाला माहिती नाही. 2 मिनिटं दिलगिरीसाठी व्यक्त करू शकत नाही. पत्रकार 2 तास बसले. कसला लोकशाहीचा चौथा स्तंभ. प्रांत साहेबांनी पण व्हिडिओ कॉल केला होता, त्यांना पण कलेक्टर साहेब पण इथलं कोणच हालायला मागेल तर कसं काय. आम्हाला माहिती फक्त पाहिजे. आमची तेवढीच एक रिक्वेस्ट आहे. सगळी माहिती द्या, आम्ही आपलं जातो निघून. आम्ही इथं राहायला काय आलो नाही आणि आम्हाला काय इथं संसार थाटायचा नाही. आम्ही काय वैयक्तिक कामासाठी आलो, वैयक्तिक कोणतंही काम करून त्यांना बोलून द्या, त्यांना काय बोलायचं. आणि गोष्ट असं आहे की आम्ही वैयक्तिक काही कामात करत बसलेलो नाही. आमचं तसं म्हणणंच नाही. आम्हाला फक्त माहिती द्यायला लागलाय ना. तुम्ही जसं तुमचं काम करताय तसं आम्ही सुद्धा आमचं काम करतो. हरकती आलेल्या आहेत त्या हरकतीचे अजून आदेश तयार होत आहेत. 1-2 आदेश आमचे राहिलेले आहेत. जोपर्यंत त्या आदेशावर आम्ही अवैध किंवा वैध हे ठरवत नाहीये तर तुम्हाला मी माहिती वैध अवैधची देणार कशी. तर ते सोडून तुम्हाला माहिती पाहिजे तर मी तयार केले तुम्हाला लगेच देतो. 2 अर्ज राहिले. एकूण अर्ज किती आले त्यातले वैध किती आणि अवैध किती एवढी आम्हाला माहिती पाहिजे. आणि उमेदवारांची यादी पाहिजे. प्रभाग निहाय उमेदवारांची यादी पाहिजे. पहिली गोष्ट लक्षात घ्या, अर्ज जे प्राप्त झालेले आहेत नगरसेवक पदासाठी 114 आणि नगराध्यक्ष पदासाठी 9 अर्ज प्राप्त झाले. अर्ज त्यांचं ऐकून घेऊ आपण थोडं काय बोलतोय. त्याच्यामध्ये 78 उमेदवार होते. नगरसेवक पदासाठी ज्यांनी 114 अर्ज दाखल केलेले आहेत त्यातले पण सांगतो की 46 लोकांनी सिंगल अर्ज, 28 लोकांनी डबल आणि 4 लोकांनी तिबल म्हणजे 3 अर्ज दाखल केले. त्याच्यानंतर 7 उमेदवारांनी 9 अर्ज नगराध्यक्षपदी दाखल केले. असे एकूण 123 अर्ज आले होते नगराध्यक्षपद सदस्यासाठी. त्यानंतर आज जी आपली छाननी झाली त्याच्यामध्ये वैध अवैधमध्ये 2 अर्ज म्हणतो मी बाद झालेले. एक पूर्ण उमेदवार आहे आणि एकाचा दुय्यम अर्ज आहे तो बाद झालेला आहे. त्याच्यामुळे फक्त एक उमेदवार आपला बाद होतोय आणि नगराध्यक्षाचा तर कोणताच अवैध झालेला नाहीये. त्यांची नावं सांगा. सांगतो ते सांगू का आधी मग. ठीक आहे. अवैधचे 2 झाले ते प्रभाग क्रमांक 2A मधला सत्तार अब्दुल्ला शेख यांचा अर्ज अवैध झालाय. त्याचं कारण आहे की त्यांनी थकबाकी नसल्याचा दाखला जो आहे नगरपालिकेचा तो जोडला नव्हता. आणि प्रभाग क्रमांक 3B मधला तोष्णीवाल विशाल रत्तिकांत यांचा एक अर्ज बाद झालेला आहे. ते कारण असं आहे की तोष्णीवाल विशाल रत्तिकांत यांनी पहिला पक्षातर्फे आपल्याला जो अर्ज दिलता त्याला जोडपत्र 2 असतं. AB फॉर्म आपण म्हणतो म्हणजे B. तर ते मूळ असतं आणि ते एकाच फॉर्मला एकदाच वापरायचं असतं. त्यांनी परत काय केलं की दुसराही अर्ज पक्षातर्फे केला परंतु त्याला त्या Bची झेरॉक्स जोडली होती.
त्यामुळे तो जोडपत्र 2ची मूळ प्रत नसल्यामुळे तो फेटाळला गेलेला आहे. परंतु त्यांचा जो मूळ पहिला जो अर्ज आहे पक्षाचा तो तसाच वैध आहे असा आहे. त्याच्यानंतर मग वैध अवैध झाल्यानंतर आता आपल्याकडे 77 उमेदवार यांचे 112 अर्ज आणि 7 उमेदवार नगराध्यक्ष पदाचे यांचे 9 अर्ज असे आपल्याकडं आता वैध झालेले आहेत. आणि आता हरकतीचे म्हणला तर हरकती हे नगराध्यक्ष पदाचे जे 7 उमेदवार आहेत त्यापैकी 4 उमेदवारावरती आमच्या हरकती आल्या होत्या. काय हरकत आली हरकती नाही ते आता तुम्हाला थोड्या वेळात सगळं ते नोटीस बोर्डवर पकडून तुम्हाला डिटेल माहिती मिळेल त्याच्यामध्ये. त्यानंतर 6 उमेदवार जे आहेत 6 उमेदवारांच्या 9 अर्जावरती हरकती प्राप्त झालेले होते असे. तर ते वगळले तर आपले 67 उमेदवार आणि त्यांचे 103 अर्ज आणि नगराध्यक्ष पदाचे 3 उमेदवारांचे 5 अर्ज आता वैध आहेत. ते बाकीचे जे 4 उमेदवार 4 अर्ज नगराध्यक्ष पदाचे आणि नगरसेवकाचे 6 उमेदवारांचे 9 अर्जावर आमचं काम चालू आहे. 2 आदेश राहिलेत. सगळे आदेश आम्ही नोटीस बोर्डवरती प्रसिद्ध करणार. तुम्हाला त्याची कारणासहित सगळं कळवून जाईल. किती वेळ लागेल साहेब या सध्या? तर 2 अर्ज जे आहेत ना ते एक 15-20 मिनिटं तरी त्यांना लागतील. सर आणि आम्हाला एक आत्ता विचारायचं म्हणजे आता याच्या पुढे आता आपलं नेहमी संपर्क राहणार 2 तारखेपर्यंत 5 तारखेपर्यंत हे सगळे हे चालू राहणार. मीडिया सेल आपण स्थापन केलाय. मीडिया सेल त्याला फोन उचलला जात नाही किंवा त्याची माहिती मिळणार नाही तर त्याचं काय नियोजन आहे आत्ताच आम्हाला सांगा. म्हणजे याच्या पुढे आम्ही त्याच्यावर संपर्क ठेवायचा तर त्यातून डिलेट व्हायचं त्याचं एकदा काय काय नियोजन सांगा. याच्या पुढे नियोजन काय असणार आहे निवडणुकीचं आम्हाला माहिती किती वाजता मिळणार कशी मिळणार एकदा आम्हाला 2 आदेश झाले की नाही ते आदेश बाहेर लावूया पण परत बसून त्याचं नियोजन सांगतो. पण आता थोडं ते करू दे. ठीक मला आम्हालाही माहिती पाठवायची याची अपेक्षा तुम्हालाही सर माहिती 2 द्यायची आहे. अहो हीच माहिती तुम्ही आधीच अगोदर द्यायला द्यायला पाहिजे. पाहिजे. तुमच्या आमची निकालाची request माहिती एवढीच आम्हाला होती, सर. नंतर दिली असते तरी चाललं असतं. ही माहितीमुळे आमच्या सगळ्या बातम्या आता राहिल्या ना आज बातम्या जाऊ शकत नाही. कलेक्टर ऑफिसच्याच फॉर्मॅटमध्ये दिलती. परंतु हे जे त्याने अर्ज दिलते ना 46-28 हे जे दुबार टिबर जे आहेत ना ते आता आम्हाला एक फॉर्म काढून करावं लागेल. तर तुम्हाला द्यायच्या म्हणजे आपण टिक द्यायला पाहिजे. तुमच्या लक्षात येईल का? जिल्ह्यात सगळ्या बातम्या आल्या. आमचं म्हणणं काय आहे काळे साहेब, की जिल्ह्यातून सर्व जे तालुक्यात आहेत ना ते दोन असणार करून की महाबळेश्वरची बातमी नसणार हे पेपरला. जे अवैध जे आता सुनावण्या चालू आहेत ना त्याचे जे आम्हाला कोणी तुम्हाला हरकती कोणत्याही आल्या, ह्याच्यात ते disturb सुनावणी करायचं चालू नाही. द्या, तुमच्या नाही, हरकती नाही, चालू द्या. चालू द्या प्रक्रिया. बाकीकडे जर आम्ही disturb विचारलं करतच नाही. बाकीकडे जर विचारलं तर त्यांना काय काय 1-2 वाजते. नाही, एवढ्या ठीक हरकती आहे. आलेल्या आहेत. आम्हाला त्याच्यात नाहीच आम्हाला फक्त आम्हाला आकडे मिळाले असते तरी चालले असते. वैध अवैध झाला असता तर विषय संपला असता आमचा. आजचा विषय वैध अवैधचाच आहे बाकी काहीच नाही आम्हाला. आम्ही नावं सुद्धा मागितली नव्हती तुमच्याकडे फक्त. बरं आता जी माहिती दिली त्याची प्रेस नोट काढली का? जी माहिती दिली त्याची प्रेस नोट आता काढली हाताने केलेली आहे म्हणजे ती माहिती तुम्हाला- त्याचे फोटो द्या ना. याच्या झेरॉक्स द्या. याचा झेरॉक्स काढा 15-20 आणि ती द्या सगळ्यांना.